लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातर्फे मी डॉक्टर शोभा आबासाहेब मधाळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे 17वे ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे. प्रकरण 6वे, घटक पहिला, वृद्धाश्रमाच्या समस्या. यामध्ये आपल्याला उपघटक आहे वृद्धाश्रम. वृद्धाश्रमाच्या समस्या. याच्यामध्ये संख्या कमी असते, गरीब व परवडण्याजोगे नाही. वृद्धाश्रमामध्ये विविध प्रकारच्या सोयी सुविधांचा अभाव असतो. तेथे वृद्धांची काळजी ही आपुलकीने व प्रेमाच्या अभावाच असतो. यामध्ये इथं आपल्याला सांगता येईल की वृद्ध लोक वृद्धाश्रमामध्ये का जात आहेत. तर आज कुटुंबामध्ये विचारांची देवाणघेवाण ही कमी झाली आहे. याशिवाय 3 पिढ्यांच्या मधील अंतर, पहिली पिढी तिसरी पिढी यामधील अंतर आपल्याला सांगता येईल. त्यांच्या विचारांच्या मध्ये सुद्धा आज बदल होत गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारामुळे ॲडजस्टमेंट घरामध्ये होत नाही आहे. प्रत्येकजण आपलंच खरं, मुलं म्हणतात आपलंच खरं, वृद्धही म्हणतात आपलंच खरं, दोघेही ॲडजस्टमेंट करू शकत नाही आहेत. याचबरोबर त्यांची काळजी घेणार कोण हाही प्रश्न आहे. आणि तेथे जरी असले तरी कामंही भरपूर वृद्धांना लावली जातात आणि त्यामुळे शेवटी मुले आपली 2 पिढ्यातील अंतर कमी न झाल्यामुळेच स्वतःला त्रास नको आणि त्यांनाही त्रास नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवले जाते. आता या वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर वृद्धाश्रमामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आज वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना ठेवण्यास गेले असता तेथील संख्या ही वृद्धांच्यासाठी कमी पडत असलेली पाहायला मिळते. आणि ज्या वृद्धांना वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं असेल तर त्या वृद्धांची काही आर्थिक पुंजी असावी लागते आणि गरीब लोक आहेत त्यांच्याकडे पैसा हा नसतो आणि म्हणूनच वृद्धाश्रम हे त्यांना परवडण्याजोगे नसते. याशिवाय अशा या वृद्धाश्रमामध्ये विविध प्रकारच्या सोयी सुविधांचा अभाव असतो. उदाहरणार्थ कॉट नसणे किंवा गाद्या नसणे, अंगावरती पांघरून नसणे, जेवण व्यवस्थित दिलं जात नसते, पंख्याची सोय नसते, पडदे नसते, पडदे नसणे, म्हणजे अशा खाण्यापिण्याचे अभाव होणे, अशा अनेक मनोरंजनाचा अभाव असणे. याचबरोबर वाचण्यासाठी वर्तमानपत्रे नसणे, पुस्तके नसणे, डॉक्टरांचा अभाव असणे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या सोयीसुविधांचा अभाव हा असतो. याशिवाय अशा या वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची काळजी घेणारं कोणी नसतं. आपुलकीचा प्रेमाचा तिथे अभाव असलेला दिसतो. घरामध्ये कसं आपले सदस्य असतात, प्रेमाने विचारतात, बोलतात, पण तिथे आपले कोणीही नसतात. वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून हे वृद्ध एकत्र आलेले असतात. आपुलकी प्रेम हा वरवरचा दिखाऊपणा असतो, अंतर्गत प्रेम हे नसतं आणि म्हणूनच तिथे या प्रेमाचा अभाव असल्यामुळे, आपुलकीचा अभाव असल्यामुळे वृद्धांची काळजी ही त्या पद्धतीने घेतली जात नाही. यामध्ये सांगता येईल की वृद्धाश्रमाची संकल्पना. यामध्ये ही संकल्पना ख्रिश्चन मिशनरींनी 19व्या शतकामध्ये मांडलेली आहे. नंतर ती भारतात प्रथम बंगलोर येथे आली. नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची केंद्र निर्माण झाली. सरकारने ह्या केंद्रांची निर्मिती करून त्यांना मदतीचा हात दिला गेलेला आहे. याशिवाय कुटुंबामध्ये वृद्धांचा कोंडमारा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकाकीपणाची भावना दिसते. आज हे वृद्धाश्रम हे एक काळाची गरज झालेली आहे. येथे भोजन, राहण्याची सोय, करमणूक, क्रीडा, वाचनालय भाग, वैद्यकीय सुविधा पुरवणे, समान वय आणि सुख दुःखचा सहभाग हा आपल्याला पाहायला मिळतो. अशा या वृद्धांची संकल्पना प्रथम कोठून आली हो?
वृद्धाश्रम हीच कन्सेप्ट, हीच कल्पना प्रथम 19व्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्मातील मिशनरांनी 19व्या शतकामध्ये आणलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नंतर पाश्चात्य देशातली प्रथम ही कल्पना आहे. नंतर ती भारतामध्ये आलेली आहे. प्रथम भारतात आल्यानंतर ती प्रथम बेंगलोर, कर्नाटक स्टेटमधील बेंगलोर येथे आलेली आहे. नंतर इतर राज्यांमध्ये याची संकल्पना आलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. नंतर वेगवेगळ्या स्टेटमध्ये आलेली आहे, नंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि तेथून मग जिल्ह्यामधील विविध प्रकारच्या केंद्र व राज्य सरकारची मदत त्यांना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा प्रकारचे वृद्धाश्रम का निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते, तर कुटुंबामध्ये अशा या वृद्धांचा मानसिक, भावनिक, आर्थिक कोंडमारा पाहायला मिळतो आहे. याशिवाय एखाद्या वेळेस पतीचा मृत्यू झाला असेल किंवा पत्नीचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळेस प्रेमाची, आपुलकीची भावना देणारं त्यांच्याजवळ कोणीही नसतं आणि त्यांना एकाकीपणाचं जीवन हे जगावं लागतं आणि म्हणूनच आज वृद्धाश्रम ही काळाची गरज पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर अशा या वृद्धाश्रमामध्ये भोजनाची, राहण्याची सोय आहे. याशिवाय तेथे काही ठिकाणी करमणूक, क्रीडा, वाचनालय, बागासुद्धा या वृद्धाश्रमामध्ये पाहायला मिळतात. करमणुकीसाठी विविध प्रकारची पुस्तके ठेवलेली आहेत, वर्तमानपत्र ठेवलेत, TV ठेवलेले आहेत, रेडिओ ठेवलेले आहेत, नेट, इंटरनेट याची सोय केलेली आहे. याशिवाय फिरण्यासाठी, खेळण्यासाठी विविध प्रकारच्या क्रीडा प्रकार हे ठेवलेले आहेत. वाचनालय आहेत. आपलं मनातील विचार हे बदलावेत यासाठी विविध प्रकारच्या झाडं तिथे लावलेली आहेत, म्हणजेच तिथे बागासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय अशा या वृद्धाश्रमामधून विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा देखील पाहावयास मिळतात. विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर इथे येतात आणि जे काही वृद्ध आहेत ते आजारी असतील तर त्यांना चेकअप करतात, औषधोपचार करतात आणि त्यांचं हे घर आहे अशा पद्धतीचं वातावरण तेथे निर्माण केलं जातं आणि ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते. याशिवाय या वृद्धाश्रमामध्ये समान वय असणारे, समान सुख दुःख असणारे स्त्री पुरुष हे एकत्र तिथे राहत असतात आणि ते आपल्या एक समान वयाच्या असल्यामुळेच आपल्या सुखदुःखांची विनिमय हे करीत असतात आणि म्हणूनच आज वृद्धाश्रम ही काळाची गरज झालेली पाहावयास मिळते आहे. यामध्ये आपल्याला पुढचा भाग सांगता येईल. तो भाग म्हणजे येथे वृद्धाश्रम अंमलबजावणीची योजनांची अंमलबजावणी. याच्यामध्ये मंत्री, खाते आणि समन्वित समिती आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा या वृद्धाश्रमाची अंमलबजावणी सरकार करतं आणि ह्या सरकारने अनेक प्रकारच्या योजना या वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी आणि वृद्धाश्रमासाठी राबवलेल्या आहेत. ते प्रथम मंत्रिमंडळामध्ये संमत केलं जातं आणि त्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्याकडे हे खातं दिलं गेलं आहे तो मंत्री विविध प्रकारच्या खात्यांच्याकडे या वृद्धाश्रमाचे आणि वृद्धातील लोकांची सेवा करण्यासाठी जे काही आर्थिक सहाय्य लागतं ते त्यांना देतं आणि नंतर ते समन्वयित समितीकडे वर्ग केलं जातं आणि ते वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रमातील व्यक्तींच्यापर्यंत पोहोचतं. आता खरं कितपत आहे, खोटं कितपत आहे हे काय आपण सांगू शकत नाही. इथे आपल्याला सांगता येईल तो भाग म्हणजेच शिक्षण व्यवस्थेची भूमिका. आज अशा प्रकारे आपल्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जात आहे आणि त्यामुळेच आज ही एक समाजातील समस्या आपल्याला पाहावयास मिळते आणि म्हणूनच ही समस्या आज शैक्षणिक म्हणजे इयत्ता 12वी याशिवाय सिनियर कॉलेजला PG लेव्हलला हा भाग
घातलेला आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही मुलं शिकत आहेत त्यांच्या मुलावरती काही चांगली मूल्ये रुजवली पाहिजेत, यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भाग समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच तरी काय, वृद्धांना कोणकोणत्या प्रकारच्या समस्या कुटुंबामध्ये निर्माण असतात, यामध्ये शारीरिक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे, आर्थिक आहे. याशिवाय ह्या समस्या कशा पद्धतीने निर्माण होतात, त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत आणि शाळेमार्फतच मुलांच्या मनावर हे बिंबवलं जातं की मुलांना कल्पना यावी की आपण देखील आपल्या कुटुंबातील वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवू नये. जसं आपल्याला आपले आई बाबा, आजी आजोबा आपलं संगोपन केलेत, आपलं लाड केलेलं आहे, हवं नको ते पाहिलेत, तशा पद्धतीनेच वृद्धांचं सुद्धा हे एक बालपण आहे आणि अशा या वृद्धांना त्यांनी सांभाळलं पाहिजे. त्यांना वृद्धाश्रमात ठेवू नये, ही मूल्य रुजवावीत मुलांच्या मध्ये आणि समाजामध्ये याची जागृती निर्माण व्हावी. म्हणूनच आज शिक्षण व्यवस्थेमध्ये वृद्धाश्रमाच्या समस्या, वृद्धांच्या समस्या हा भाग घातलेला आहे. याचबरोबर समाजात जे साठी ओलांडलेल्या व्यक्ती आहेत, अनेक प्रकारचे सदस्य आहेत, लोक आहेत, यांना देखील कळलं पाहिजे की आपण आपल्या कुटुंबातील वृद्ध लोकांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलं पाहिजे, ॲडजस्टमेंट केलं पाहिजे. ते करतात म्हणून आपणही केलं पाहिजे असं नाही आहे. म्हणूनच ह्याची जागृती निर्माण व्हावी हे एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय विविध प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत, त्या प्रथा परंपराला अनुसार विविध प्रकारची मूल्ये यांच्यामध्ये रुजवली पाहिजेत आणि हा विचार यांच्या विचारामध्ये परिवर्तन व्हावं आणि वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हावी आणि कुटुंबातील वृद्धाश्रमात न जाता आपल्या घरीच आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवावेत, ही संकल्पना, हे विचार मुलांच्या मध्ये निर्माण व्हावेत. म्हणूनच शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भाग समाविष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. पुढचा भाग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, जसं शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भाग समाविष्ट केलेला आहे त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था या समाजामध्ये आहेत आणि या संस्थांच्या सुद्धा काही भूमिका ह्या आहेत आणि त्या भूमिका वृद्धांच्या सहाय्यासाठी आहेत आणि त्यांनी त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजेत. आज अनेक प्रकारच्या वृद्धाश्रम ही सेवाभावी संस्थांनी निर्माण केलेली आहेत आणि त्या वृद्धाश्रमांना विविध प्रकारची नावं देखील दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल दादा दादी, पुन्हा हेल्प एज इंडिया, हार्मनी इंडिया, डिग्निटी फाउंडेशन, नाइटिंगेल्स मेडिकल ट्रस्ट, अशा अनेक प्रकारच्या या संस्था आहेत आणि या संस्थांना नावं ठेवलेली आहेत आणि या अशा संस्थेच्या याच्यामधूनच अशा या ठिकाणी वृद्धांना ठेवलं जातं आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल इथं. आता जसे मुलांना सांगितले गेलेलं आहे, समाजाला सांगितलं गेलेलं आहे, त्याचबरोबर वृद्धांना देखील सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर आता कुटुंबाची कोणती भूमिका आहे हे पण आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पोषक वातावरण, अनुभवाचा जाणतेपणाचा आदर आणि समजावून घेणे. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे काही साठी ओलांडलेले वृद्ध आहेत त्या वृद्धांना मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक त्रास होऊ नये अशा प्रकारचं वातावरण कुटुंबामध्ये असलं पाहिजे. याशिवाय हे वृद्ध व्यक्ती अनुभवी असतात, चांगले वाईट हे सांगू शकतात आणि पुढील धोका आपण टाळू शकतो. अनुभव संपन्न ही व्यक्ती असते. अशा अनुभव संपन्न यासाठी ओलांडलेल्या व्यक्तींचे बोल आपण ऐकून घेऊन आपल्यामध्ये जागृती केली पाहिजे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. याच गोष्टी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजावून घेणं गरजेचं आहे आणि ही त्यांची भूमिका आहे आणि भूमिकेबरोबर त्यांची जबाबदारी देखील आहे.
त्याचबरोबर वृद्धांच्यासाठी विविध प्रकारची दिनकेंद्रे हे सेंटर चालवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये दिनकेंद्रे दिवसभर, संध्याकाळी कुटुंबामध्ये कौटुंबिक व्यवहार, हस्तक्षेप, कौटुंबिक संघर्ष, कौटुंबिक वातावरण, वेगळे वातावरण, सामाजिक सुरक्षा, मनोरंजन, खेळ, वाचनालय, वैद्यकीय मदत, विश्रांतीची व्यवस्था केंद्र, वृद्धांची ओळख, अनुभव, चर्चा, दुःखांची जाणीव, समायोजन, तणाव, आनंद. बरोबरच आहे की विद्यार्थी मित्र हो, जर वृद्धाश्रमात ठेवायची गरजच आपल्यासाठी ओलांडलेल्या लोकांना होऊ शकणार नाही, अशा प्रकारची आज शहरामध्ये विविध प्रकारची दिनकेंद्रे ही चालवली जातात. म्हणजेच काय, सकाळी उठून त्या दिनकेंद्रामध्ये जायचं आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या घरामध्ये परतायचे, आपल्या कुटुंबामध्ये परतायचे. अशा प्रकारची दिनकेंद्रे देखील आज निर्माण झालेली पाहावयास मिळतात. म्हणजे सकाळी उठून तिथे जायचं आणि दिवसभर आपला वेळ तिथे व्यतीत करायचा. त्याचनंतर आपला वेळ संध्याकाळचा आपल्या फॅमिलीमध्ये व्यतीत करायचा. कौटुंबिक व्यावहारिक गोष्टीमध्ये समावेश त्यांना करायचा आहे. याशिवाय इथे कौटुंबिक हस्तक्षेप होता कामा नये, कौटुंबिक संघर्ष होता कामा नये, अशा पद्धतीचं वातावरण या दिनकेंद्रामध्ये असतं. म्हणूनच दिवसभर येथे त्यांनी राहायचं आणि तिथे विविध प्रकारचं मनोरंजनाची साधनं असतात, त्याचा वापर करायचा, खेळ खेळायचे, विविध प्रकारची पुस्तकं वाचायची, वर्तमान पुस्तकं साप्ताहिक वाचायची. याशिवाय टी व्ही असतो, रेडिओ असतो, हे दिवसभर ऐकायचं. त्याचबरोबर तिथेच विश्रांती घ्यायची. जर आजारी आपण पडलो तर तिथे डॉक्टरांची सोय केलेली आहे, ते चेकअप करतात, औषधोपचार करत असतात. याशिवाय आपल्याजवळ जो अनुभव आहे तो अनुभव इतर व्यक्तींना शेअर करायचा आहे. याशिवाय इथं त्यांना दुःखाची जाणीव देखील निर्माण होणार नाही, अशा पद्धतीची चर्चा इथे करायचं. याचबरोबर समायोजन हे करायचं आहे. तेथील व्यक्तींच्या बरोबर ताणतणाव येणार नाही, शिवाय आपण आनंदित राहू, अशा प्रकारची ही दिनकेंद्रे आज निर्माण झालेली पाहावयास मिळतात. वृद्धाश्रम वेगळं आहे आणि दिनकेंद्रे ही वेगळी आहेत. विद्यार्थी मित्र हो, वृद्धाश्रम म्हणजेच काय, तिथं नेऊन सोडणं आणि तिथंच राहणं. आणि दिनकेंद्रे म्हणजे सकाळी जायचं, त्या याच्यामध्ये दिनकेंद्रात दिवसभर सर्व ॲक्टिव्हिटीज करायचं, पुन्हा आपल्या फॅमिलीमध्ये कुटुंबातील सदस्यामध्ये यायचं आहे. म्हणजेच दिवसभर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना विचारांचा ॲडजस्टमेंट हे होणार नाही, म्हणूनच दिनकेंद्रांची निर्मिती केलेली आहे. दिवसभर संघर्ष होऊ नये, त्यांच्या मनावर भावनेवर परिणाम होऊ नये, म्हणूनच त्यांनी दिनकेंद्रात जायचे आणि नंतर संध्याकाळी आपल्या सदस्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. दिनकेंद्र आणि वृद्धाश्रम हे दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पुढचा आहे आपल्याला सांगता येईल वृद्धांचा सहभाग. ह्या दिनकेंद्रामधून, या वृद्धाश्रमामधून आपला सहभाग वृद्धांनी दाखवणं गरजेचं आहे. यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचा रिकामा वेळ, आपल्या ज्ञानाचा फायदा, तज्ज्ञ, अनुभवी, परिपक्वता, जोडीदार, आनंदी, समाधानी. म्हणजेच काय, या वृद्धाश्रमामध्ये किंवा दिनकेंद्रामध्ये आपलं वय झालं, आपण कसं सहभागी व्हायचं नाही, तसं नाही. अशा वृद्धांनी देखील अशा ह्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. कारण सेवानिवृत्ती झालेलीच असते, आपली रिटायरमेंट झालेली असते, तेव्हा वेळ भरपूर असतो. आपला हा वेळ घालवण्यासाठीच म्हणून आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना
करून देणं गरजेचं आहे. हे 60 ओलांडलेल्या लोकांचं काम आहे. ते अनुभवी असतात, परिपक्व असतात आणि तज्ज्ञ म्हणून ते इतरांना मार्गदर्शन करणं देखील गरजेचं आहे. याचबरोबर आपला जोडीदार जर नसेल, पती असो किंवा पत्नी नसेल तरी देखील आपण दुःखी व्हायचं नाही, तरी समाधानात आनंदात आपलं जीवन व्यतीत करायचं इतरांच्या सोबत, इतरांच्या सहवासात. तरच ही अवस्था आपल्याला आनंददायी जाऊ शकते. आपकी माता जी की तबीयत काफ़ी ख़राब हो चुकी है। उनकी बॉडी ने रिस्पॉन्ड करना भी बंद कर दिया। खैर, मैं ये कुछ दवाइयाँ प्रिस्क्राइब किए दे रही हूँ, आप ही उन्हें वक्त वक्त पर देते रहिएगा। हो सकता है इन दवाइयों से उनके आखिरी दिनों में कुछ आराम ही आ जाए। 2000 रुपीज़। दवाइयों के लिए मेरी फीस। थैंक यू। चलती हूँ अब मैं। माता जी को ज़रूरत पड़े तो फिर बुला लीजिएगा। कैसी हो? ठीक हूँ बेटा, तुम बताओ। सेम टू सेम, बस गुजारा चली है। बहू और मुन्ना नहीं आए, उन्हें देखने का बहुत मन था। कैसी बातें करती हो? तुम जानती हो ना किसी तरह कितना काम होता है, और ऑफिस से उसे पिकअप करना, रास्ता बहुत लंबा पड़ जाएगा। डॉक्टर ने क्या कहा? दवाइयाँ लिख के दी है, मैं ला दूँगा। मैं और कितना जीऊंगी? पूछा। बेटा, मेरा एक काम करोगे? बेटा, मेरे जाने के बाद आखिरी काम। और क्या चाहिए आपको? बेटा, ये गद्दे देख रहे हो कैसे फट गए हैं, पुराने हो गए हैं। 20 गद्दे लाकर इस आश्रम में रख देना, और किचन में एक फ्रिज लाके रख देना। खाना बासी हो जाता है। बुढ़ापे में भूख तो कब लगती है, बट लगती तो है, खाना तो पड़ता है। और बेटा, ये पंखा देख रहे हो, बस इसका भी कोई भरोसा नहीं, कभी भी बंद हो जाएगा। तो 5 पंखे लाकर इस आश्रम में दे देना। माँ,
अगर आपको यहाँ पे इतनी प्रॉब्लम थी तो मुझे पहले कह दिया होता ना, हम दूसरी जगह देख लेते। अभी अभी शिकायत करके क्या फायदा? मैंने तो बेटा 12 साल इस आश्रम में बिताए हैं। मुझे तो इन चीजों की आदत सी हो गई है। मुझे तो औरों की परवाह है, खासकर तुम्हारी। इन सब चीजों के ना होने से मुझे कोई तकलीफ नहीं होगी, तुम्हें तो होगी ना, क्योंकि जब तुम्हारा बेटा तुम्हें यहाँ रख के जाएगा, तुम्हें संभालने के लिए मैं नहीं रहूंगी। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहिलाच असेल. या व्हिडिओमधून दाखवण्यात आलेलं आहे की एक मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवतो आणि त्या वृद्धाश्रमामध्ये काय कशा प्रकारची परिस्थिती असते ह्या व्हिडिओमधून पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळालेलंच असेल. खरी वास्तवता ही आहे की प्रत्येक नाण्यास दोन बाजू असतात. काही अपरिहार्य कारणामुळेच काही संकल्पनांचा जन्म होतो. अशा संकल्पनांचा चांगला उद्देश आज बाजूला पडून वाईट उद्देशानेच त्याचा प्रसार होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ही वास्तविकता नाकारता येत नाही. मुले आज परदेशी असतील, पती किंवा पत्नीपैकी एकाच्या निधनामुळे दुसऱ्याचे जीवन एकाकी पडत असेल, जवळचे कोणी आप्त मित्र नसतील, आर्थिकदृष्ट्या अडचणी असतील, तर अशा परिस्थितीत स्वेच्छेने व आनंदाने वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रम स्वीकारताना दिसत आहेत.
ऐसे please सैकड़ों दे आते दीजिए हैं, ना। ऐसे सबको देने लग Please, जाओ, मेरी तो अंकल। दुकान बंद हो जाएगी। चल हट यहाँ से। अंकल मैं फ्री में थोड़ी ना मांग रही हूँ, 50 रुपए तो कम है, मैं बाद में दे जाऊंगी, मुझ पे भरोसा करो। तुम भिखारियों का क्या भरोसा, एक बार चली गई तो दोबारा शक्ल नहीं दिखाएगी। चल हट। अरे भाई, बच्ची को क्यों धक्का दे रहे हो? अरे भिखारियों को ऐसे ही भगाया जाता है। अंकल थोड़े पैसे कम पड़ रहे थे, ये दवाई मेरे पापा के लिए बहुत जरूरी है। कितने पैसे कम है भाई? 50 रुपए। ये लीजिए 500 रुपए, बाकी 450 रुपए वापस कीजिए। ये ले बेटा, पैसे भी ले जा बेटा, तेरे काम आएंगे। बेटा जल्दी से घर जा, अपने पापा को ये दवाई दे। थैंक यू अंकल। जा। इस लड़की का बाप मरे ना मरे, लेकिन ये बुड्ढा जरूर मरेगा, ऐसे परोपकार करता रहा तो। ये क्या है? सिर्फ दाल ही दाल बनी है, कोई सब्जी नहीं बनाई क्या? आपके पापा लेकर आते तो बनाती ना। सुबह मैंने इनको 500 रुपए दिए थे सब्जी लाने के लिए। सब्जी तो लाए नहीं, ऊपर से किसी का भला करके आ गए। क्यों करते हैं आप पापा ऐसे? हाँ? आपको रिमी ने सब्जी के लिए पैसे दिए थे या किसी का भला करने के लिए? बेटा, उस बच्ची को पैसे की बहुत जरूरत थी। हाँ, तो उसे पूरे पैसे देने की क्या जरूरत थी? 10-20 रुपए देकर भी तो आप पीछा छुड़ा सकते थे ना। हाँ? अब देखिए, आपके इन्हीं चक्करों की वजह से हमें दाल रोटी खानी पड़ रही है। और रिमी, तुम पापा को दोबारा पैसे देकर बाजार नहीं भेज सकती थी क्या? इनका क्या भरोसा, कहीं वापस कोई जरूरतमंद मिल जाता तो उसे भी पैसे देकर वापस खाली हाथ घर लौटा दे। तुम कोई नौकर क्यों नहीं रख लेती हो? हाँ, अगर नौकर रख लिया तो घर में पड़े पापा क्या करेंगे? अरे पर कम से कम ये सब तो नहीं होगा। थोड़ा बहुत काम कर रहे हैं तो हाथ पैर चल रहे हैं, कुछ नहीं करेंगे तो बिस्तर पकड़ लेंगे, और वो मुसीबत भी हमें ही झेलनी पड़ेगी। फिर कौन करेगा इनकी सेवा? बेटा, वो बच्ची सही में बहुत मजबूर थी। अगर उसके पापा को दवाई न मिलती तो पता नहीं क्या हो जाता। दादू ने तो अच्छा काम किया है, आप उन पे क्यों चिल्ला रही हो? मेरी टीचर कहती है जो नीडी पीपल की हेल्प करता है वही गॉड होता है। सनी, बड़ों के बीच में बोलना बैड मैनर्स होता है। देखो, कल सुबह मुझे ऑफिस जल्दी पहुंचना है, इसलिए कल सुबह दादू ऑटो से स्कूल छोड़ने जाएंगे, ठीक है? चलो जल्दी से अपना खाना फिनिश करो और जाके सो जाओ। आपका बेटा तो दाल को हाथ भी नहीं लगाता, आज इसे भूखा ही सोना पड़ेगा। मम्मी, टीचर कहती है पल्सेस में खूब विटामिन होते हैं, हमें खाने चाहिए। दाल तो मैं जरूर खाऊंगा। तो ठीक है, सभी आज दाल ही खाओ। दादू, कभी कभी दाल भी खानी चाहिए, सेहत के लिए अच्छी होती है। तो कितना हुआ भैया? अरे दादू, आप रिक्शा लेके घर जाओ ना। बेटा, मैं घर पैदल ही चला जाऊंगा, जल्दी मैं घर जाके करूंगा भी क्या? मुझे पता है, आप वैसे भी 10 रुपए में ऑटो में नहीं जा सकते, इसलिए आप पैदल जा रहे हो। मेरा बच्चा, बाय दादू। बाय। क्या हुआ बेटा? दादू, टीचर ने भी कहा था भगवान जब भी दुनिया में आए उन्हें लोगों ने बहुत दुख दिया, लेकिन भगवान तो नीडी पीपल की हेल्प करते हैं, तो पीपल उनको क्यों दुख देते हैं? बेटा, जब इंसान किसी दूसरे इंसान के काम आएगा तो भगवान को यहाँ आने की जरूरत ही नहीं पड़ेगी। हमारे अंदर इंसान का दिल होना चाहिए। हाँ दादू। और मुझे यकीन है
कि तुम भी नीडी पीपल की हेल्प करोगे। मैं भी नीडी पीपल की हेल्प करूंगा। मैं आप जैसा ही बनूंगा। हाँ, मुझे पता है बेटा। चलो बेटा। सच बड़ा ही सेक्सी ड्रेस था वो तो। हाँ यार, आजकल तो ये विमेन के बीच बना फैशन का ट्रेंड है। राज तो क्रेजी है मुझे उस ड्रेस में देखने के लिए। बट ये कैसे पॉसिबल है? तेरे फादर इन लॉ तुझे इतने बोल्ड आउटफिट में देखेंगे तो वो क्या सोचेंगे? Who cares of him? उनकी वजह से हम क्या खुश रहना छोड़ दे? ये बूढ़े लोग होते ही है हमारी खुशियों में आग लगाने के लिए। पर तू है बहुत लकी यार जो तुझे राज जैसा हस्बैंड मिला है। मेरे घर में देख, मेरे ससुर की चलती है, चाहे वो सही हो या गलत। मैंने एक बार अपने हस्बैंड से फादर इन लॉ को अलग रहने के लिए क्या बोल दिया, वो तो कहने लगे मैं तुम्हें छोड़ सकता हूँ पर अपनी मम्मी पापा को नहीं। ये खून के रिश्ते भी ना बड़े अजीब होते हैं। कितनी भी परेशानी हो वो एक दूसरे का साथ नहीं छोड़ सकते। तेरे और मेरे ससुर में डिफरेंस भी तो देख। तेरे ससुर की प्रॉपर्टी इतनी है कि उसके रेंट से तेरे घर का पूरा खर्चा निकल जाता है, और मेरे ससुर को देख, कमाते धमाते तो है नहीं, ऊपर से राज की कमाई को लुटाते फिरते हैं। ऐसा क्या करते हैं तेरे ससुर? घर का सामान लाने बाजार भेजती हूँ और खाली हाथ लौट कर आते हैं। कहते हैं उन पैसों से किसी की मदद कर दी। पता नहीं सच बोलते हैं या झूठ। आज की महंगाई में किसी को घर बैठा कर खिलाना कितना मुश्किल होता है पता है ना? एक दिन को खिलाओ, ऊपर से इनकी घपलेबाजी भी झेलो। अरे इस सठियानी उम्र में ना लोगों का भरोसा ही नहीं है। इस उम्र में आकर आदमी और भी शौकीन हो जाते हैं। तुझे पता है मेरे नेबर में ना एक बुढ़ा रहता है, अपनी बहू से पैसे लेता था घर के सामान के लिए और कहता था किसी जरूरतमंद को दे दिया, और बाद में पता चला उसका किसी बार गर्ल के यहाँ आना जाना था। पता नहीं इनका क्या चक्कर है। राज तो कहता है कि घर के काम के लिए कोई नौकर रख लो। अगर इनका पेट भरना ही है तो नौकर को अलग से पैसा क्यों दे, है ना? और वैसे भी आजकल हमारी जरूरतें पूरी ही नहीं हो पाती है। कितने दिन से राज हांगकांग के टूर की प्लानिंग कर रहा है, लेकिन इनकी वजह से कुछ पैसे सेव हो पाए तब ना। अब पता है कि घर में गेस्ट आए हुए हैं, मगर साहब अपने बेडरूम में आराम फरमा रहे हैं, जैसे घर में खूब नौकर चाकर हो। अरे पापा, देख नहीं रहे हो क्या? घर में मेहमान आए हुए हैं, जरा चाय तो बना दीजिए। अरे छोड़ना, बुलाते रहेंगे। और बता, तूने और कौन सी ड्रेस देखी? हेलो। ठीक है अंकल, मेरे दादू का ख्याल रखना। मैं अभी अपने डैडी को भेजता हूँ। किसका कॉल था बेटा? दादू बेहोश हो गए। तो अब इनका नया नाटक शुरू हो गया। हेलो हेलो बेटा, डैडी। ये किसको कॉल कर रहे हो तुम? हेलो सनी बेटा, तुम कुछ बोल क्यों नहीं रहे हो? डैडी को। देखो बेटा, छोटी छोटी बातों के लिए पापा को परेशान नहीं करते, ओके? तुम जाओ, जाके खेलो, दादू आ जाएंगे, ओके? हेलो हेलो राज, मैं रिमी बोल रही हूँ। हाँ रिमी, क्या हुआ? सनी इतना घबराया हुआ क्यों है? सब ठीक तो है ना? कुछ नहीं बेबी, तुम्हें तो पता है ना कि वो छोटी छोटी बातों के लिए कॉल करता रहता है। तुमने मूवी की टिकट्स बुक कर ली है ना? डार्लिंग, संडे को तो मैं सिर्फ तुम्हारी ड्यूटी करता हूँ।
तो ये बात कैसे बोल सकता हूँ मैं? बाय डार्लिंग, लव यू। क्या हुआ बे? तू क्यों इतना हंस रहा है? तेरी शादी होने दे, फिर देखता हूँ मैं तू कैसे हंसता है। यार मुझे एक्चुअली ये समझ नहीं आता कि लोग अपनी वाइफ से इतना खौफ क्यों खाते हैं। वो खौफ इसलिए खाते हैं क्योंकि लड़कियां ना वाइफ बनते ही शेरनी हो जाती और लड़के डॉगी। अगले महीने तू भी कुत्ता ही बनने वाला है, डन। याद रखना ये बात। हाँ? डन। सनी, अरे मार क्यों रही हो मेरी बेटी को? बेटा, तुम्हें मैंने पैसे किस लिए दिए थे? टीचर को देने के लिए। फिर पैसे कहाँ गए? स्कूल में मुझसे कहीं गिर गया। झूठ बोलता है हाँ? मुझे सब मालूम पड़ चुका है। सच सच बोल। हाँ बताता हूँ। बोल। रन के डैडी एक्सपायर हो चुके हैं। उसके मम्मी के पास जॉब भी नहीं है। अगर उसकी फीस डिपॉजिट नहीं होती तो टीचर उसे स्कूल से निकाल देती। कितना अच्छा काम किया मेरे बेटे ने। क्यों मार रही हो तुम इसे? और अगर तुम्हारी फीस डिपॉजिट नहीं हुई तो तुम्हें भी स्कूल से निकाल दिया जाएगा। ये नहीं समझ में आया तुम्हें? अरे तुम्हें दोबारा फीस भर दूंगा, इसमें तुम्हें मारने की क्या जरूरत है? तुम्हारे पापा ने हमें क्या कम बर्बाद किया है तो ये भी उनके कदमों पे चल निकला। यहाँ हम अपना बजट संभालने के लिए अपनी जरूरतें कम कर रहे हैं और वो है कि दूसरों पे लुटाए जा रहे हैं। और तुम देखो, अगर तुमने दादू की तरह हरकतें की तो तुम्हें घर से बाहर निकाल दूंगी, समझा? उनको तो मैं कुछ कह नहीं सकती, इनको जो बुरा लगता है। हाँ। पैसे लाए तो मैं कहाँ चले गए? पैसे कहाँ गए? अभी तो जेब में ही थे, कहाँ गए? हे भगवान, वैसे मेरे साथ इतनी परेशानियां लगी हुई हैं, अब क्या होगा? कल की हट जाइए ना, मुझे देर हो रही है। अंकल साइड में खड़े होकर के देखिए ना, दूसरे को क्यों तकलीफ दे रहे हैं? देखिए अंकल, साइड हो जाइए, साइड हो जाइए। पैसे तो है ही नहीं जेब में। मैं तो लाया था, कहाँ चले गए? क्या जवाब दूंगा उनको मैं? पहले मेरे ऊपर बड़ी मुसीबत पड़ी रहती, अब क्या जवाब दूंगा? हे राम, हे राम। अब क्या करूंगा मैं?
बेटा, मेरा एक छोटा सा काम कर दोगे क्या? सनी के आने से पहले मुझे कहीं छोड़ दोगे क्या? कहाँ जाना चाहते हैं? बेटा, मैं चाहता हूँ कि मेरी बाकी की जिंदगी किसी वृद्ध आश्रम में मेरी उम्र के लोगों के बीच कटे। मेरे यहाँ साथ रहने से तुम लोगों को परेशानी होती है। मैं नहीं चाहता मेरे बच्चों की खुशी में मेरी वजह से खलल पैदा हो। वैसे भी मेरा शरीर थक गया। अब मैं आप लोगों के किसी काम का नहीं रहा। तुम लोगों पर मैं बोझ बनकर नहीं जीना चाहता। और सनी को कह देना मैं उसके जन्मदिन में मिलने जरूर आया करूंगा। लेकिन पापा आप सनी की बिल्कुल टेंशन ना ले, उसे मैं समझा दूंगी। आपने जो डिसीजन लिया है ना, वो बहुत सही लिया है। और वैसे भी आजकल आपके साथ रहकर वो बहुत बिगड़ गया है, हमारी कोई बात नहीं सुनता। और वैसे भी राज, पापा ने जो डिसीजन लिया है ना, वो बहुत सही लिया है। वो वहाँ खुश रहेंगे और हम यहाँ। पर रीमा, मेरी बात तो देखो, तुम अब जल्दी जाओ, डिले मत करो। अरे पापा, आपने कुछ सेविंग की थी क्या, जो इसको आप ठेले में लेकर जा रहे हो? बेटा, जिंदगी का फर्ज निभाते निभाते मुझे सेविंग करने का मौका ही नहीं मिला। और जो भी सेविंग किया था वो आप लोगों के नाम कर चुका हूँ। इसमें गायत्री की तस्वीर है जिसे मैं अपने साथ लेकर जा रहा हूँ। मैं नहीं समझता ये आप लोगों के किसी काम की है। हाँ, वैसे भी हमारे काम की नहीं है। ले जाइए आप अपने साथ, ठीक है? वैसे भी फालतू चीजों के लिए हमारे घर में बिल्कुल जगह नहीं है। चलो, अच्छा हुआ गायत्री पहले ही चली गई, वरना आज उसका बोझ मेरे ये बूढ़े कंधे उठा भी नहीं पाते। चल बेटा, चल, अब मुझे विदा कर दे। जाओ ना। चल गायत्री, हमारी किस्मत में नियति ने ये जगह पहले से ही निश्चित कर रखी है। आइए बेटी। थैंक यू। जरा इनका नाम बताइए। राम कृष्ण दयाल। ये अरे वाह, मैं ये पहला आश्रम देख रहा हूँ जहाँ
बूढ़ों और बच्चों को एक साथ सहारा मिला है। जी हाँ, दोनों अपने अपने घर वालों को मिस ना करे, इसलिए दोनों के लिए एक ही आश्रम बना है। यहाँ दादा दादी अपने पोती और पोतियों को पाल लेते हैं और पोते पोतियाँ अपने दादा दादी को। क्या बात है। भाई साहब, वो आदमी कौन है जिससे मेरे पापा बात कर रहे हैं? कौन ये? हाँ। ये तो यहाँ के मैनेजर साहब है। आपने मुझे किस लिए बुलाया है? कुछ काम था? सर, वो मुझे आपसे कुछ पूछना था। कहिए, क्या पूछना? सर मुझे एक सेकंड सर, सो सॉरी। हाँ बोलो रिमी। पोस्ट से छुटकारा मिला कि नहीं? देखो, मैं अभी किसी से बात कर रहा हूँ, तो मैं कॉल बैक करता हूँ। हाँ ठीक है। अच्छा रुको, मेरी बात सुनो। उनसे कहते ना कि सन्नी के बर्थडे पर भी आने की जरूरत नहीं है, क्योंकि मैं नहीं चाहती कि मैं सनी पर उनकी परछाई तक पड़े। ठीक है? मैंने तुमसे कहा ना, फोन रखो, अभी बाद में कॉल करता हूँ तुम्हें। ओके फाइन। सो सॉरी सर। सर, वो मैं आपसे पूछ रहा था कि जहां तक मुझे पता है, मेरे पापा यहाँ पहली बार आए हैं, लेकिन वो आपसे बातें तो ऐसे कर रहे थे जैसे वो आपको बहुत टाइम से जानते हो। बड़ी पुरानी पहचान है इस जगह से उनकी, मुझे अच्छी तरह से याद है। क्या हुआ? तुम तो ऐसे सैड हो जैसे तुमने अपने पापा को वृद्धाश्रम नहीं शमशान छोड़ कर आए हो। तुमने अपने बाप के लिए मुझ पे हाथ उठाया? वो बाप नहीं है, भगवान है मेरे। भगवान? मैं तो अनाथ हूँ। आज कई सड़कों पर भीख मांग रहा होता। अगर उन्होंने मुझे आश्रम से गोद नहीं लिया होता तो उन्होंने मुझे कभी एहसास नहीं होने दिया कि मैं उनका खून नहीं हूँ। और आज मैंने उन्हें खून के आंसू रोने पर मजबूर कर दिया। ये सब कुछ उन्हीं का तो है। ये घर, मेरा नाम, मेरी पहचान, यहाँ तक कि तुम भी। क्या तुम्हारे पापा मुझे अनाथ को तुम्हें सौंप दे? बोलो। ये तुम्हें कैसे पता चला? किसने बताया तुम्हें ये सब? आज वो आश्रम का मैनेजर मुझे ये सब नहीं बताता तो मैं जिंदगी भर अपने भगवान से अनजान रहता। बड़ी पुरानी पहचान है इस जगह से उनकी, मुझे अच्छी तरह से याद है कि वो आज ही का दिन था। आज से 30 साल पहले वो अपनी पत्नी के साथ यहाँ एक अनाथ बच्चा गोद लेने के लिए आए थे। वो जरूर तुम ही हो बेटा। किस्मत का खेल देखो, आज ही के दिन वो तुम्हें यहाँ से गोद लेकर गए थे और आज ही के दिन तुमने यहाँ पर छोड़ने आए हो।
खून खून में फर्क पैदा कर दिया है तुमने। आज तुमने दिखा दिया कि अपना खून अपना ही होता है। अगर तुम उनका खून होते तो कभी इन्हें खून के आंसू नहीं रुलाते। सच तो ये है कि मैंने उनको तकलीफ पहुंचाने में कोई कमी नहीं छोड़ी। मैं एक अच्छी बहू और एक अच्छी पत्नी कभी बन ही नहीं पाई। मैंने ही तुम्हें उनके खिलाफ भड़काया। मुझे माफ कर दो राज, मुझे माफ कर दो। मुझे माफ कर दो राज। मैंने कौन सी इज्जत रखी है उनकी? मैं उनके पैरों में गिरकर बहुत रोया, बहुत गिड़गिड़ाया, और हमने उन्हें इतनी तकलीफें दी है कि अब हम उनका प्यार कभी वापस नहीं पा सकते। राज, तुम प्लीज मुझे उनके पास ले चलो। मैं उनके पैरों में तब तक सर पटकती रहूंगी जब तक वो हमें माफ नहीं कर देते। वो हमारे पास कभी नहीं आएंगे, कभी नहीं आएंगे। सरप्राइज! मम्मी, डैडी, दादू। पापा, पापा हमें माफ कर दीजिए। पापा हमें माफ कर दीजिए। मुझे बहुत बड़ी माफ कर दीजिए पापा। मैंने बहुत बुरा बर्ताव किया है आपके साथ। मैं माफी के लायक नहीं हूँ। आपने जिंदगी भर बोझ उठाया, और आज जब आपको जरूरत है तो मैंने आपको ही बोझ समझ लिया। आपने मुझे ये कभी एहसास नहीं होने दिया कि मैं आपकी औलाद नहीं। जिस बात को अपने बेटे की तरह जिंदगी भर प्यार दिया, अब उससे नाराज होकर उसके सिर से पिता का साया मत हटाइए। देखिए पापा, अगर आपने मुझे माफ नहीं किया ना, तो मैं अपने आप को ऐसी सजा दूंगा कि आपको मेरा बोझ एक बार फिर उठाना पड़ेगा, अपने कंधों पर रखकर मुझे शमशान तक पहुंचाने का। ऐसा मत बोल बेटा, ऐसा मत बोल बेटा। तुम बच्चों के शरीर में बना जी रहा हो। तुम मेरी जिंदगी में नहीं होते तो मैं गायत्री के साथ ही इस दुनिया को अलविदा कह दिया होगा। उसने मुझसे वादा लिया था कि मेरे बेटे की आंखों में कभी आंसू मत आने देना। आज मैं तुमको रुलाकर मैं उसका गुनाहगार बन गया बेटा। अब मुझसे ये गुनाह नहीं होगा। मैं खुद तो तकलीफ उठा सकता हूँ, मगर गायत्री से लिया वादा मुझसे ना तोड़ना बनेगा। बस तुम लोगों से एक ही विनती है, जब तक मैं जिंदा हूँ मेरे पोते को मुझसे दूर मत करना कभी। मैं भी जहाँ दादू कहते वहाँ मुझे मेरे हर बर्थडे पे ले जाया करते थे। मुझे पता था दादू वहाँ जरूर मिलेंगे। मैं जाके अपने दादू को ले आया। मेरा राजा सनी बेटा, इसमें मेरी जान है, मैं इसके बिना जी नहीं पाऊंगा। हॅलो विद्यार्थी मित्र हो, आपण व्हिडिओ बघितलेलाच आहे. अशा या व्हिडिओमधून
कुटुंबातील 60 ओलांडलेल्या वृद्ध व्यक्तींना कुटुंबातील सदस्य आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक कशा प्रकारे त्रास देतात हे पाहिलंच असेल. पण आज हा वृद्धाश्रम स्वीकारण्यासाठी भाग पाडणारे कोण आहेत बरे? हा प्रश्न आपण आपल्या मनाला केला पाहिजे. प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे. प्राचीन काळी अशी परिस्थिती नव्हती. पूर्वी व्यक्तिगत जीवनाची पातळी उंचावून आपल्या कुटुंबाचे आणि त्या समवेत समाजाचेही जीवन उन्नत करणे हीच शिकवण वयोवृद्ध व्यक्ती देत असत. तसेच जीवनातील आपल्या वाट्याला आलेली यच्चयावत कर्मे यज्ञरूप, दानरूप असो अथवा तपोरूप व्हावयास हवीत असा अट्टहास होता. कारण जीवन हेच मुळी आनंदासाठी आहे. आपण इथेच थांबूया आणि वृद्धाश्रमाला पूर्णविराम देऊया. मी डिक्लेअर करते की आम्ही शैक्षणिक प्रेझेंटेशनसाठी व्हिडिओज तयार केलेले आहेत. यामधील वापरलेले इतर व्हिडिओज त्या विषयाशी संबंधित पर्टिक्युलर पॉईंटशी संबंधित उत्तम आमच्या दृष्टीने आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचा आमचा हेतू नाही. प्रत्यक्षात कळत नकळत आपल्या जीवनामध्ये चुका होतात. त्या चुका सुधारण्यासाठी कदाचित हे व्हिडिओज फार मोठी भूमिका पार पाडतात. त्यांच्या विचारामध्ये फरक पडू शकेल व त्यामुळे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक बनतील अशी अपेक्षा आहे. नव्हे तर आहे हेच खरे शिक्षण आहे. हे व्हिडिओज केवळ करमणूक, मनोरंजन म्हणून पाहून सोडू नका, तर त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन वर्तनात करा. इतरांनाही सांगा. हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आम्हाला प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती आहे.